नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. खूप दिवसांनी मी येते ना, त्याबद्दल खरंच सॉरी. मी आता सध्या अपेंडिशिप करते ITIमध्ये, सो त्यामध्ये बिझी आहे. सो मी सुद्धा जसं मी ITI केलं आहे, तर तुमच्या चांगल्यासाठी मी आज माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे ITIबद्दलचा. सो फर्स्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा अँड कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील ITIबद्दल तर. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करीन इन शॉर्ट्समध्ये. आणि आता जे काही इन्फॉर्मेशन येतील त्या मी तुम्हाला शेअर करतच राहीन आणि त्या पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सो स्टार्टिंगला मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ITIबद्दल सांगणार आहे. ITIचं महत्त्व काय ते मी सांगणारच, पण त्याआधी ITI म्हणजे काय हे मी तुम्हाला समजवते. ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था. हे अर्थ आहे ITIचा. आता नावातच त्याचं पूर्ण संकल्पना आहे. जसं आपण ट्रेनिंग घेतो, इंडस्ट्रियल ट्रेनिंग. आता ITमध्ये सुद्धा इंटर्नशिप चालू असतात IT कंपनीजमध्ये. तसे गव्हर्मेंट जॉबसोबतच प्रायव्हेट जॉब्ससुद्धा आपण करू शकता ITI नंतर. ITIमध्ये एक ट्रेनिंग असते. जॉब कसे करता तुम्ही, जॉबचे नियम, ते रूल्स रेग्युलेशन कम्प्लिटली तुम्हाला सवय व्हावी जॉब करायची. गव्हर्मेंट जॉब, प्रायव्हेट जॉब सगळीकडेच कुठल्याही प्रकारचे पण जॉब करायची सवय. जॉबसकट तुम्ही एक बिझनेससुद्धा करू शकता. जसे कॉलेजला स्ट्रीम्स असतात ना, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तसे ट्रेड असतात ITIमध्ये. काही असतात जे जॉबसाठी असतात, काही तुम्ही बिझनेस रिलेटेड ट्रेड्स असतात. सो ते तुम्ही चॉईस करा, त्याच्यावर असतं की तुम्ही जेव्हा जॉब्स कराल, म्हणजे आता तुम्हाला जॉब करायचा तर तुम्ही कोपा जो कम्प्युटर बेसिसवरती असतो, कोपा सेक्रेटरीज प्रॅक्टिस जो मी केला आहे, ज्या बेसिसवरती मी जॉब म्हणजे अप्रेंटिसशिप करत आहे तो. आणि अजून काही खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला बिझनेसमध्ये बघायचं असेल तर बेसिक कॉस्मेटॉलॉजी आहे, सोईंग कटिंग आहे, ते सुद्धा करू शकता. ते केल्यानंतर तुम्ही बिझनेस लाईफमधले जॉबसुद्धा करू शकता प्रायव्हेट कंपनीजमध्ये वगैरे. जसं आता ट्रेनिंग असते. ट्रेनिंग म्हणजे काय ते मी सांगते तुम्हाला. ट्रेनिंग म्हणजे फक्त शैक्षणिक नाही, एक बुक रिलेटेड नाही, तर प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही टाईप्सने तुम्हाला शिकवलं जातं. तर तुम्ही बोलेल जॉब्समध्ये काय थेरी, तर एक आमचा जो ट्रेड आहे सेक्रेटरी प्रॅक्टिस, अर्थात आमचं काम आहे सेक्रेटरीचं. तर सेक्रेटरीचं काय काम असतं ते आम्हाला थेरिटिकली शिकवलं जातं, की थेरी सांगितलं जातं की तुम्ही या टाईपमध्ये, या फॉर्म्युलाजमध्ये, या सेंटेन्सनी तुम्ही अजेंडा कसा लिहू शकता मीटिंग्सचा. हे अशा भरपूर गोष्टी असतात ज्या सेक्रेटरी करतो. सेक्रेटरीसोबत एक स्टेनोग्राफरसुद्धा, त्या अँगलनीसुद्धा आम्ही काम करतो. तर मल्टिपल्स फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत ITIचे. जॉबसाठी सुद्धा, बिझनेससाठी सुद्धा, गव्हर्मेंट, प्रायव्हेट सगळ्या अँगलनी तुम्ही ITIचा फायदा घेऊ शकता. आणि हो, मी तुम्हाला सजेस्ट करेन की ITI सोबतच तुम्ही बाकी अदर स्किल्ससुद्धा कराच. MSCIT आणि टायपिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि बेसिक आहे गव्हर्मेंट जॉबसाठी आणि प्रायव्हेट जॉबसाठी सुद्धा. कारण की तुम्ही एक एक सपोर्ट म्हणून इतर गोष्टीसुद्धा करता. जॉब्स करत असाल तर बिझनेस करत असाल तर जॉब्स. जसं आता तुम्ही एक जॉब करताय तर दुसरा जॉबसुद्धा करताय एक सपोर्ट म्हणून. सो तसंच तुम्ही एक बाकीचे स्किल्स असतात तर त्यांना आता जसं एज्युकेशन क्वालिफिकेशन इम्पॉर्टंट आहेच, पण त्यासोबत जर स्किल असतील ना तर त्याला जास्त महत्त्व असतं. आता माझं 12th नंतर मी ITI केलं आहे, पण एक स्किल आहे त्या ITIवरचं माझ्याकडे, म्हणून मला ग्रॅज्युएशन झालेल्यांपेक्षा चांगला जॉब मिळाला आहे, म्हणजे अप्रेंटिसशिप मी करत आहे. मला अजून खूप शिक्षण घ्यायचं आहे पुढे, मला बाकीच्या गोष्टी पण शिकायच्या आहेत, पण मी खूप हॅप्पी आहे ITI नंतर. आणि ITIच्या बेसिसवरती मी खूप काही करू शकता. मी अजूनही करत आहे. आता हे झालं ITIबद्दल. आता ITI चालू असताना तुम्ही एक टायमिंगचं सुद्धा शिकू शकता. ऑफिस टायमिंग कसा असतो, ऑफिसमध्ये नियम काय असतात, त्या नियमानुसारच पूर्ण ITIचं स्ट्रक्चर असतं. बाकी जे कॉलेज जसं असतं ना तसं स्ट्रक्चर नसतं ITIचं. ऑफिस टायमिंगसारखं तुम्हाला सवय व्हावी म्हणून. आणि हे झालं ITIबद्दल. ITI नंतरचं काय, अप्रेंटिसशिप तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही MSCIT सुद्धा जर केलेली असेल तर तुम्हाला ITI नंतर अप्रेंटिसशिप म्हणजे इंटर्नशिप जी असते त्याचा फायदा होतो. इंटर्नशिप जेव्हा करता तुम्ही, म्हणजे अप्रेंटिसशिप जेव्हा करता, जर तुमची MSCIT झाली असेल तर बेसिक क्लिअर असल्यामुळे तुम्ही कन्फ्यूज नाही हो. तुम्हाला एक कॉन्फिडन्स असतो तुमच्या स्किल्सचा, की तुम्हाला हे माहिती आहे, काही गोष्टी माहिती असतात. आणि ज्या न्यूली तुम्हाला कळतात त्यात पण तुम्ही एक नवीन गोष्टी किंवा ज्या तिथे असलेली लोक आहेत त्यांनासुद्धा तुम्हाला असलेल्या स्किल तुम्ही शेअर करू शकता, जर तुम्ही आधीच बेसिक क्लिअर असेल. तर MSCIT हा बेसिक कोर्स आहे तुमच्या कम्प्युटर बेस्ड जॉबसाठी वगैरे. आणि त्यासोबतच तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल जॉबसोबतच
तरी बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला कम्प्युटर ही गोष्ट लागतेच. आपली ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल म्हणा किंवा होल्डिंग्स वगैरे यासाठी सुद्धा. सो कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी एवढी पुढे चालत आहे, तर तुम्हाला ITI एक इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणून, प्रशिक्षण म्हणून खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला MSCIT, टायपिंग, ITI हे इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच ITI केल्यानंतर मिळणारे अप्रेंटिसशिप ही पूर्ण मनापासून करा. तुम्हाला पुढेसुद्धा खूप शिकायचं आहे. त्याच्यामुळे माझं झालं, संपलं असंच समाधान मानू नका, की माझं अप्रेंटिसशिप झाली आता सगळं संपलं. नाही, अजून खूप गोष्टी असतात पुढे. तर समजा तुम्ही MSCIT केली, टायपिंग केली आणि मग तुम्ही अप्रेंटिसशिप करताय आणि ते झालं तुम्ही सोडलं. नाही, असं नाही चालत. अप्रेंटिसशिप केल्यानंतर सुद्धा पुढचे कोर्सेस असतात. अजून ॲडव्हान्स एक्सेल असतं, बाकी टॅली वगैरे असतात, ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि तर खूप तुम्हाला ITI केल्यानंतर असं नाही की तुमच्याच एरियामध्ये, तुमच्या जवळच्या एरियामध्ये सुद्धा तुम्ही जॉब्स करू शकता. पण त्यासोबतच पूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल असतात जॉब्स. महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेरसुद्धा ITIच्या बेसिसवरती तुमचं जर स्किल चांगले असतील तर तुम्हाला भारताच्या बाहेरसुद्धा बोलवलं जातं जॉबसाठी. तुम्हाला एक रिक्वायरमेंट्स मिळतात. कधी-कधी तुमचे स्किल्स चांगले असतील, तुमचे गुण चांगले असतील, एक विशिष्टपणा असेल तुमच्यामध्ये, तर तुम्हाला भारताच्या बाहेरसुद्धा बोलवलं जातं. एक चान्स असतो. ITIमध्ये तुम्हाला एक प्रेझेंटेशनचा एक प्लॅटफॉर्म भेटतो चांगलं. तुमच्यामध्ये अदर स्किल जे ITIच्या आधीपासून आहेत, ते तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो प्रेझेंटेशन करायला. आणि तुम्ही कंपेअर करू शकता ITIच्या आधीच्या लाईफला आणि ITIच्या नंतरच्या लाईफला तुमच्या स्वतःसोबत. सो तुम्ही कोणाला दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करू नका. मी तुम्हाला जेवढा माझा एक्सपिरियन्स भेटला तेवढ्यानुसार एवढंच सांगेन, की जेव्हा तुम्ही अप्रेंटिसशिप करता किंवा इतर गोष्टी करतात, फ्युचरमध्ये जॉब्स वगैरे करतात, तेव्हा आपले पाय खेचणारे खूप जण असतात. पण त्यांच्याकडे इग्नोर करून जे आपल्याला साथ देतात त्यांचा विचार करा, स्वतःचा विचार करा, आपल्या फ्युचरचा विचार करा. आणि आपल्याला जर ITIबद्दल माहीत असेल, आपण ITI केला असेल, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा, ज्यांना याची खरंच खूप गरज आहे. अशा आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला नक्की शेअर करेन. पण हो, एवढी गोष्ट नक्की शिका, की अदर स्किल्ससुद्धा इम्पॉर्टंट असतात. तुम्ही म्हणाल, की माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, मला ITIची गरज नाही, असं नाही आहे. ITIचं नावच अर्थ काय? ट्रेनिंग. तुम्हाला ट्रेनिंग ग्रॅज्युएशन्समध्ये भेटते का? नाही. एक बुक रिलेटेड एज्युकेशन भेटतं जेव्हा तुम्ही कॉलेजेस वगैरे करत असाल. बुकच्या बाहेरची जी जॉब्सचे, बिझनेसची ट्रेनिंग करायची असेल, तुम्हाला ITI करणं इम्पॉर्टंट आहे. आणि काही लोकं विचारतात, बहुतेक जण विचारतात, की ITI नंतर मी अप्रेंटिसशिप करणं इम्पॉर्टंट आहे का? डायरेक्टली मी जॉब करू शकतो, कारण की माझं ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर मी ITI केलीच आणि अदर स्किल्ससुद्धा आहेत. तर मी त्यांना सजेस्ट करेन, की नाही, अप्रेंटिसशिप करा. तुम्हाला एक एक्सपिरियन्स भेटतो माणसांचासुद्धा, एक जॉबचासुद्धा, आणि एक तुमच्यावर वर्कलोड येत नाही जर तुम्हाला एक एक्सपिरियन्स असेल, की कसं जॉब करायचं आहे. आपण जे शिक्षण घेतलं आहे त्याबद्दल आपलं काय काम आहे, तिथे जे प्रॅक्टिकली जाऊन आपलं काय काम आहे, ते जर तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल, तर तेव्हा तुम्ही जॉब कराल, तेव्हा तुम्हाला त्या अप्रेंटिसशिपचा सुद्धा फायदा होईल ITI सोबतच. मी एवढं सांगेन तुम्हाला. आणि मी सांगलेल्या गोष्टी सिरियसली घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आणखीन गोष्टी शेअर करीनच. सो आजसाठी एवढंच. थँक्यू.